ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ज्या प्रकारे प्रमोट केल्या जातात गोष्टी, वी वॉश वगैरे, येस, तर ऍक्च्युली नॉर्मल बायकांमध्ये ते आहे की ठीक आहे चला हायजीन मेंटेन करण्यासाठी ही गोष्ट आपण वापरू, त्या आणि रोज वापरली जाते. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे उलट ते इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस असतात, कारण पीएच बदलून जातो. दिस इज सच अ बिग थिंग ऑनेस्टली. ओके, सो मग हे जे युरिन इन्फेक्शन्स वगैरे होतात महिलांना त्या दरम्यान किंवा आफ्टर मेनोपॉज, ह्या गोष्टी जास्त दिसल्या जातात, युरिन इन्फेक्शन, UTIचे प्रॉब्लेम्स. तर मग ह्याची काळजी कशी घेतली पाहिजे आधीपासून? काही कॉमन सिम्पटम आहे आणि हाऊ टू टेक इट अहेड? म्हणजे आता जसं सांगितलं तसंच आधी म्हणजे आपण जे काही लक्षणं बघितली आहेत की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा युरिन इन्फेक्शन हे वाढू शकतं. ओके. त्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे आपली इम्युनिटी सुद्धा कमी होऊन जाते, डाऊन येऊन जाते. ओके, त्यामुळे सुद्धा युरिन इन्फेक्शन हे वाढू शकतं. त्यानंतर पाण्याचं प्रमाण, समजा हायड्रेशनचं प्रमाण हे कमी असेल, चांगल्या पद्धतीने हायड्रेशन मेंटेन केलं नाही तरी सुद्धा युरिन इन्फेक्शन हे वारंवार होऊ शकतं. त्यानंतर आता मगाशी हायजीनच्या वेळेस एक गोष्ट माझी सांगायची राहिली, ते इथे UTI साठी खूप इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे जेव्हा तुम्ही वॉश करताय किंवा जेव्हा तुम्ही ड्राय करताय तुमचा वजायनल एरिया, तेव्हा ते फ्रंट टू बॅक या पद्धतीने ते ड्राय करायचं आहे किंवा वॉश करायचं आहे. बॅक टू फ्रंट या पद्धतीने नाही करायचं आहे. ओके. बॅक टू फ्रंट समजा केलं तर ते इन्फेक्शन जे आहे ते आतमध्ये जाण्याची शक्यता असते. ओके. त्यामुळे हे सुद्धा तुमचं UTI किंवा योनी मार्गाचं जे इन्फेक्शन आहे ते कमी करण्यासाठी ही गोष्ट पण महत्वाची आहे. अगदी खरं. ओके, सो हे युरिन इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी पण हेल्पफुल होऊ शकते. येस, नक्कीच. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एका बाईला होत असतात मेनोपॉजच्या दरम्यान, त्याच्यामध्ये नवरा बायकोच्या नात्यामध्ये किती फरक पडू शकतो, किती परिणाम होऊ शकतो? खूप मोठा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. कारण समजा नवरा बायकोमध्ये याबद्दल काही बोलणंच झालं नाही किंवा ती महिला एकटीच समजा सफर करत राहिली तिच्या ह्या लक्षणांबरोबर, तर एकतर तिच्यामध्ये हे येतं की अरे मला कुणी समजूनच घेत नाहीये. आणि नवऱ्याच्या बाबतीत असं होतं की अरे हिला नक्की होतंय काय हे त्यालाही समजत नसतं. त्यामुळे ह्या दोघांमध्ये संवाद होणं हे खूप गरजेचं आहे की नक्की काय होतंय आणि नक्की काय होतंय हे एक, आणि दुसरं म्हणजे ह्याचं डायग्नोसिस डॉक्टरकडे जाऊन त्यांनी केलं पाहिजे, आणि तरच ते जे नातं आहे त्यांचं ते नातं चांगलं राहू शकतं. आणि यामध्ये खरं तर नवऱ्याचा सहभाग हा खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. कारण समजा इन जनरल आपण आतापर्यंतच बघितलं की 40-45 हे वय आलेलं आहे त्या स्त्रीचं. आतापर्यंत तिने खूप वेगवेगळे रोल्स हे केलेले असतात, बायको, आई, सून, बहीण, हे खूप वेगवेगळ्या रोलमध्ये ती असते. आणि आता म्हणजे तिने ह्या सगळ्यांचं केलेलं असतं, पण आता तिला या सगळ्यांची गरज असते. ह्या सगळ्यांनी तिला समजून घेणं हे गरजेचं असतं ह्या स्टेजमध्ये. कारण जसं म्हटलं तसं ही फेज आहे, फक्त ही थोड्या काळापुरती आहे. नंतर ते परत हॉर्मोन्स स्टेबल होणं, स्टेबल म्हणजे ते कमी जे झालेले आहेत ते स्टेबलाइज होणार आहेत. त्यामुळे ह्या फेजमध्ये जर का घरच्या सगळ्यांनी तिला समजून घेतलं तर नक्कीच घरातलं वातावरण पण चांगलं राहणार आहे आणि नवरा बायकोचं वातावरण सुद्धा, म्हणजे त्यांचं नातं सुद्धा हे चांगल्या पद्धतीने राहणार आहे. सो ह्यामध्ये हस्बंडचा किती मोठा रोल असतो आणि त्यांनी त्यांच्या बायकोला कसं समजून घेतलं पाहिजे आणि तिच्यासाठी काय केलं पाहिजे जेणेकरून बायको खुश राहील. खुश राहणं हा खरं तर हे प्रश्नच नाहीये, फक्त तिला समजून घेणं ओके हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता इथे काय, समजा तिची चिडचिड होतीये आणि हे तिलाही समजत नाहीये की का चिडचिड होतीये, पण होतीये काहीही ट्रिगर पॉइंट हा असू शकतो आणि तिची चिडचिड ही होऊ शकते. मग यावेळी नवऱ्यांनी हे समजलं पाहिजे की अरे हा ती या फेजमध्ये आहे आणि हे तिचं होऊ शकतं. मागच्याही मी एका पॉडकास्टमध्ये मी खरं तर एक सांगितलं होती गोष्ट की प्रत्येक बाईनी स्वतःचं एक अनालिसिस केलं पाहिजे की मी काय केलं तर मला चांगलं वाटणार आहे.
ओके, म्हणजे काहीही असू शकतं ते, की मी एखादं गाणं ऐकलं तर मला चांगलं वाटतं, मी कुठे लॉंग ड्राईव्हला गेले तर मला चांगलं वाटतं. ओके, आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते नवरा बायकोनी एकमेकांबरोबर हे बोललं पाहिजे. आणि मग तिथे नवऱ्याचा हा रोल येतो की समजा तिची आत्ता चिडचिड होते, समजा ती आत्ता डिप्रेस आहे, समजा तिला आत्ता अँझायटी आहे, तिचा मूड खराब आहे, मूड स्विंग्स आहेत, तिला रडू येत आहे. ओके, तर मग अशा वेळी त्यांनी एक स्टेप घेतली पाहिजे की चला आता हिला हे आवडतं ना, किंवा हिला हा एखादा पदार्थ आवडतो ना, हा आपण करूयात. ओके, तर ते नातं हे चांगलं राहणार आहे. आणि तर तिचे जे काही लक्षणं आहेत, मानसिक भावनिक लक्षणं, ही कमी व्हायला मदत होणार आहे. करेक्ट, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो ऍक्च्युली. म्हणजे इथे ना खरं महिलेला एवढंच अपेक्षित असतं की मला समजून घ्या, दॅट्स इट, बाकी काहीही नको असतं. सो मॅम, बऱ्याच वेळा सेक्शुअल डिस्टन्स ह्या सगळ्या कारणांमुळे वाढू शकतो. तर मग ह्या फक्त त्या गोष्टीमुळे काही लोक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सकडे वळू शकतात का? असे काही पेशंट्स तुमच्याकडे आलेले आहेत, तुमचा अनुभव यात असं काय आहे, आणि डॉक्टर म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? ओके, खरं तर ना, म्हणजे नातं टिकण्यासाठी फक्त काही आपली शारीरिक गरजच असते फक्त एवढीच असं नाही. कारण नातं जे काही असतं ते एकतर इतके वर्षांचं असतं आणि त्यामध्ये आपलं शरीर, मन, भावना, सगळं इतर नातेवाईक हे सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. त्यामुळे फक्त आपली सेक्शुअल डिझायर ती महिलेची कमी झालेली आहे त्यामुळे लगेचच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होऊ शकतं असं अजिबात नाहीये. पण कदाचित असं होण्याची पण शक्यता असते की जसं मी आत्ता म्हटलं की पुरुषांनी महिलेला हे समजून घेतलं पाहिजे. मग कदाचित असं होऊ शकतं की ती तिचं काहीतरी शेअरिंग हे कोणाकडे तरी करते, अशी होण्याची ही नक्कीच शक्यता आहे. पण आपण त्याला लगेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असं आपण त्याला लेबल हे नाही लावू शकत. किंवा पुरुषांच्या बाबतीतही असं काही होण्याची शक्यता असू शकते. पण हे जसे ही एक फेज आहे तशी कदाचित ही नवरा बायको किंवा मेल फिमेल ही दोघाही हे वेगवेगळ्या फेजमधून हे जात असतात आणि ते ह्या फेजमधून आयुष्यात पहिल्यांदाच जात असतात. ओके, त्यामुळे हे कदाचित हे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असू शकते, नाही मी नाही म्हणत. पण मी पुन्हा तेच म्हटलं की ह्या फेज ही लवकर ओळखून महिला ही कुठल्या सगळ्या लक्षणांमधून जातीये हे दोघांनीही लवकर ओळखून त्यावर संवाद साधणे, नातं हे आपलं कसं चांगलं होईल ह्यासाठी काहीतरी सोल्युशन्स काढणे, मार्ग काढणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे हे खूप गरजेचं आहे. आता आपण जी चर्चा केली की एवढ्या सगळ्या गोष्टी होतात एका महिलेच्या आयुष्यामध्ये, त्या 2 ते 8 वर्षाच्या फेजमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी महिला फेस करत असते, तर हे सगळं जे सिम्पटम्स आहेत ते कमी करण्यासाठी असे काय ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत? ट्रीटमेंट तर नक्कीच आहे त्याच्यासाठी आणि आयुर्वेदामध्ये खूपच चांगली ट्रीटमेंट आहे. पण मी नेहमी हे सजेस्ट करते की फक्त ट्रीटमेंट, औषधं ह्याच्याकडे तुम्ही जाऊ नका. तुम्ही एक होलिस्टिक अप्रोच समजा ठेवला तर नक्कीच ह्याच्यावर आपण जास्त चांगल्या पद्धतीने ही लक्षणं जी आहेत ही कमी करू शकतो. मग जेव्हा आपण होलिस्टिक अप्रोच म्हणतो तेव्हा मग त्याच्यामध्ये येतं मेन म्हणजे लाईफस्टाईल तुम्हाला सुधारली, तुमची स्ट्रेस लेव्हल कमी केली तर नक्कीच आपण मेनोपॉज किंवा पेरीमेनोपॉझल फेज जी आहे ती चांगल्या पद्धतीने आपण ती घालवू शकतो. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात. पहिलं म्हणजे आहार, डाएट मधले चेंजेस. त्यानंतर दुसरी गोष्ट येते, कारण या फेजमध्ये वजन वाढणं ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही घडत असते. ओके, जे शारीरिक समस्यांमध्ये वजन वाढणं आणि 2 ते 8 वर्षाच्या काळामध्ये 2 ते 8 किलो वजन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वजन सुद्धा वाढू शकतं. बर, ओके. त्यामुळे तुमची लाईफस्टाईल सुधारणं हे खूप गरजेचं आहे. कारण मेनोपॉझल फेज मध्ये नॅचरलीच हे होत असतं की तुमचं मसल मास हे कमी झालंय, जे स्नायू जे आहेत तुमचे हे कमकुवत झालेत आणि मेद म्हणजे फॅट्स हे वाढतात. हे नॅचरलीच होत असतं कारण इस्ट्रोजनचं जे काही प्रमाण कमी होतं त्यामुळे मग हे तुमच्या शारीरिक मानसिक लक्षणांवर तुम्ही होलिस्टिक अप्रोच ठेवा. त्यामध्ये पहिलं येतं डाएट,
दुसरं येतं म्हणजे तुमची झोप तुम्ही चांगल्या पद्धतीने सुधारली पाहिजे. ओके. म्हणजे एक तर वेळेवर झोपलं पाहिजे. झोपेस म्हणजे गाढ झोप तुम्हाला समजा येत नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट पण घेतली पाहिजे. त्यानंतर स्ट्रेस लेवल कमी करणं किंवा स्ट्रेस लेवल मॅनेज करणं हे खूप गरजेचं आहे. तुमचं समजा वजन वाढत असेल तर ते वाढणाऱ्या वजनावर योग्य ते औषधं घेणं किंवा योग्य ते चेंजेस करणं. ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आता आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत, पंचकर्म आहे. ह्या सगळ्यांचं समजा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे काम केलं ह्याच्यावर तर तुमचं हे पेरिमेनोपॉझल फेज जी आहे ही चांगली जाईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने मेनोपॉजकडे जाल.